सर तुम्ही फक्त टॉपरचा नेहमी विचार करता. आमच्याबद्दल कधी काही बोलतच नाही. आमचा सीईटी मध्ये कमी स्कोर आहे, आम्ही काय करायचं? हे असे कॉमेंट जेव्हा मी बघतो ना, तर माझं नेहमी म्हणणं असतं, की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की सीईटी मध्ये तुमचा स्कोर जो आहे, त्याच्यावर किती पर्सेंटाईल येतील, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नका. मला तुम्हाला गाईड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो सीईटीत खूप कमी स्कोर आलाय बऱ्याच मुलांचा. 40 मार्क आहेत, 50 मार्क आहेत, 60 पर्यंत स्कोर आहे. तो कमीच आहे. इव्हन मी तुम्हाला सांगतो 65, 67, 68 हे कमीच स्कोर आहेत. इथं प्रॉब्लेम पहिला काय होतो आपल्याला फेस करायचा आहे, की पर्सेंटाईल प्रेडिक्ट करता येत नाहीत. ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, की नंबर ऑफ स्टुडंट्स तिथे खूप असतात. त्याच्या पर्सेंटाईल लोला प्रेडिक्ट करता येत नाही. पण आता करायचं आहे काय मी तुम्हाला सांगतो आणि हे मी तुम्हाला करायला लावणार आहे. तुम्ही आता ऐकायचं आहे माझं. खूप कमी स्कोर आलाय ना, याची पहिला कारण शोधा. हा 1 मिनिट शांत व्हा आणि शोधा त्याची कारणं, की 10वीला तर चांगला स्कोर होता. मग सीईटीत आपल्याला कमी मार्क का पडले? मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करणार आहे. पुढचा प्लॅन कसा करायचा आहे, काय ठरवायचंय, कसं काय कॉलेज, इंजिनिअरिंग सगळं बघूया आपण. सगळं. फक्त लक्षात घ्या, की पहिल्यांदा कारणे शोधा. मग पहिली गोष्ट म्हणजे डिसिप्लिन नव्हतं. 10वी पर्यंत काय झालं होतं बघा, की एक्झामच्या काही दिवस अगोदर अभ्यास करायची सवय होती आपल्याला. शेवटी तर काय झालं माहितीये का, की शेवटचे 2 महिने विचारूच नका. शेवटचे 2 महिने तुम्ही अक्षरशः रात्रंदिवस जागून अभ्यास केला आणि 10वीत यश मिळालं. पण झालं काय, तुमची चूक काय होती बघा लक्षात घ्या. आता बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ऐकून घ्यायचंय. काय होतं, की चुका दाखवायला सुरुवात केली, की काही लोकांना राग येतो. ऐकून घ्यायचं. चूक काय झाली आणि तुमच्या चुका नाही रे, मी केलेल्या चुका सांगतोय. काय? की 10वीत जोरात अभ्यास करायचा. शेवटी चांगले मार्क येतात. पर्सेंटेज हायर दिसतंय तुमच्या काळात तर 95, 96, 97 पडतायत. शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून. पण त्यानंतर काय? लास्ट पेपर झालं, की एन्जॉयमेंट स्टार्ट केली आपण. केली की नाही सांगा बघू? लास्ट पेपर दिला की नाही आता मी निवांत. मी आता एन्जॉय करणार आहे. 10वीत मी अभ्यास खूप केलेला आहे. मला आता सुट्टी पाहिजे. मग गावाला जाणं, मित्रांच्यावर एन्जॉय करणं लक्षात घ्या आणि बऱ्याच अकॅडमी स्टार्ट झाल्या होत्या. बरोबर आहे सांगा बघू? आमच्या साताऱ्यात तर ना सांगतो काही अकॅडमीज लातूरच्या वगैरे काही अशा आहेत, की एक्झाम व्हायची सुद्धा वाट बघत नाहीत. ऑनलाईन क्लासेस सुरू करतात लक्षात घ्या. एवढी घाई असते. म्हणजे एक्झाम झाल्या 1-2 दिवसात अकॅडमी स्टार्ट होतात. हे तुम्हाला पण माहित होतं. पण तुम्ही काय मी काय रिझल्ट पर्यंत काय नाही निवांत. रिझल्ट नंतर बघू असा ऍटिट्यूड ठेवला होता. म्हणजे बाकीच्या मुलांचा अभ्यास पुढे केला आणि आपण मागे राहिलो. बरं 11 स्टार्ट झालं. ओके ऐकायला मिळालं काय? 11th म्हणजे रेस्ट इयर. आपण आराम केला थोडासा. 11वीत प्रयत्न केलेच नाहीत. आणि 12th मध्ये गेल्यानंतर मग तणाव, डिप्रेशन यायला लागलं, टेन्शन यायला लागलं आणि मग आपला अभ्यास मागे पडला. आणि मग जेई साठी लाखो रुपये फी भरली त्याचं टेन्शन वेगळं. मग धड जेई नाही, धड बोर्ड नाही, धड सीट नाही, कुठंच काही नाही. आणि त्या तणावातच हे मागचे 4-5 महिने आपले निघून गेले. मग ऑब्व्हियसली कमी स्कोर झाला लक्षात घ्या. पण झालाय तो कमी स्कोर राहू दे. आता करायचंय काय? मी अगदी सुरुवात काय करतोय बघा, अक्षरशः सांगतो 10 to 20 पर्सेंटाईल पासून सुरुवात करूया. 10 to 20 पर्सेंटाईल. मग माझं सजेशन काय बघा, की 10 ते 20 पर्सेंटाईल स्कोर आहे फक्त. सीएस मिळेल का? मिळेल की. खूप कॉलेजेस आहेत. खूप कॉलेजेस आहेत जिथे तुम्हाला सांगतो 5-10% 5-10 पर्सेंटाईलला सुद्धा सीएस मिळतंय. पण तुमचं जर 10वीचे मार्क 90 प्लस असतील ना, ओके 10वीचे पर्सेंटेज आणि आता तुमचं पर्सेंटाईल एवढं ड्रास्टिकली लो डाऊन झालं असेल, तर याचा अर्थ तुमचं बेसिक कच्च आहे. मग मी तुम्हाला 2 ऑप्शन देतोय. पहिला ऑप्शन काय, की तुमचं बेसिक इम्प्रूव्ह करा. म्हणजे ट्रिगो असेल, फिजिक्स मधले बेसिक फॉर्म्युले असतील, फोर्सेस रिझॉल्व्ह करायच्या गोष्टी असतील. हे आपण सिंपल पेंडुलम मध्ये केलंय. अँगल ऑफ बँकिंग मध्ये केलंय. फोर्स रिझॉल्व्ह म्हणजे काय, की समजा हा डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. मग त्याचा हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट घेणे हाच यालाच म्हणायचं फोर्स. हे सिंपल पेंडुलमला असंच केलं होतं आपण. मग या बेसिक गोष्टी शिकून घ्या. ट्रिगो आलंच पाहिजे तुम्हाला, आलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो माझी एक बॅच आहे सह्याद्री 2027 त्याच्यावर ट्रिगोचे सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत मी. बघा ना बेसिक आहे लागणार आहे तुम्हाला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे दुसरा ऑप्शन आपला कुठला आहे ड्रॉप घेणं. पण ड्रॉप घेण्याच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचंच आहे कॉलेज तर तुम्ही बेसिक कंप्लीट करून जावा. नाही तर काय होणार इंजिनिअरिंग मध्ये परत फेल्युअर येणार. इंजिनिअरिंग मध्ये परत फेल्युअर येणार. म्हणजे मी हे 10 to 20 नाही अगदी 20 to 50 पर्सेंटाईलच्या मुलांना हे सांगतोय. ओके 10वीला खूप चांगला स्कोर आहे. एक खात्री आहे की आता मला योग्य मार्गदर्शन मिळतंय तर मी तुम्हाला सांगतो तर ड्रॉप घ्या.
आता काल मला एक भेटायला स्टुडंट आला होता कोरेगाववरून. मी त्याला विचारलं, फिजिक्सला स्वयं फिजिक्स हे चॅनल फॉलो केलं का? नाही. मग आरजे सरांना फॉलो केलं असेल? नाही. फिजिक्स ज्ञान मुकेश? नाही. त्याला माहितीच नव्हतं हे चॅनल. का माहित नव्हते? कारण तो ज्या अकॅडमीत होता कोल्हापूरमध्ये, ओके, अगदी ग्रामीण भागात अकॅडमी आहे, फेमस आहे. ओके. तिथं फोनच अलाउड नव्हते. बोर्डच्या एक्झाम नंतर कसं तरी तुला त्यानं तिथं रूम शिफ्ट वगैरे हॉस्टेलमधून बाहेर पडला आणि 1 महिन्यात कसं तरी त्यानं ऑनलाईन, मग ऑब्व्हियसली जेव्हा ऑनलाईन ही मुलं विचार करतात ना, ही मुलं, तेव्हा ते काय करतात, की नावाजलेले प्लॅटफॉर्म आहेत ना, ओके, जसं वेदांतू आहे, पीडब्ल्यू आहे, तिकडेच वळत आहेत आणि युट्यूबवर बेस्ट कंटेंट आहे. त्याला माहितीच नसतंय आणि त्याच्यामुळे थोडेसे मागं पडतायत. पण आता तुम्हाला खात्री आहे, नाही सर, मी करू शकतोय. ड्रॉप घ्यायला काय हरकत नाही. 10 to 50 पर्यंतच्या मुलांसाठी सांगतोय. पण ड्रॉप नाही घ्यायचं. मला कॉलेज कंटिन्यू करायचं आहे, तर तू अभ्यासाला सुरुवात कर. पहिला 11वीचं ट्रिगो 2 कंप्लीट कर. कर तू कंप्लीट 11वीचं ट्रिगो 2 म्हणूया आपण. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सफॉर्मर जो होता ना कन्सेप्ट ते आहेच. क्रिचॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ, सॉलिड स्टेट हा टॉपिक ऍज इट इज आपल्याला ऍज इट इज आहे लक्षात घ्या. बर मग आता ह्याच्या पुढचं काय? बघा मी प्रॉपर गाईड करतोय. ह्या मुलांना 2 ऑप्शन दिलेत. पण आता अगदी मी तुम्हाला सांगतो 50 to 60च्या मुलांना मी काय सांगतोय, अगदी +10, 70 पर्यंत जाऊ दे पर्सेंटाईलच्या मुलांना, तुम्ही शक्यतो ड्रॉप घेऊच नका. होय. तुम्ही बऱ्यापैकी ठीक-ठाक कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. मिळेल सुद्धा, मिळेल सुद्धा. हां, नाहीतर ड्रॉप घ्यायचं तर ड्रॉप घ्या तुम्ही. पण मी तुम्हाला सांगतो ड्रॉप घ्यायचा असेल तर पहिली माझी अट आहे, दिवाळीत 1 दिवसही सुट्टी घ्यायची नाही. हो, कुठला सण नाही, काय नाही आणि काय नाही. का? आणि डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. कुठली दिवाळी? सीईटी हीच दिवाळी म्हणून अभ्यास करणार असाल, तर ड्रॉप घ्या. कारण तुम्हाला तेवढा वेळ नाहीये. बघता-बघता हे 4-5 महिने निघून जातील. लक्षात घ्या सीईटीचा पहिला अटेम्प्ट हा डिसेंबरमध्येच आहे हे लक्षात घ्या. द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या मुलांनी शक्यतो कॉलेजेससाठी ट्राय करावा. चांगलं काउन्सिलिंग, मग आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सगळ्या प्रोव्हाईड केल्यात. तुम्ही आम्हाला कॉल करा. एवढ्या कमी पर्सेंटाईल आणि काय बघा, सगळीच मुलं काय ओपनमधून नाही आहेत. मग ईडब्ल्यूएस आहे त्याचा कट ऑफ कमी आहे. कमी आहे. मग पुण्यातलं थोडंसं आउटसाइडचं कॉलेज घ्यावं लागेल. पण मिळेल रे बाळांनो, मिळेल. पण आता इथून पुढं मी तुम्हाला सांगतो 70 प्लस 77-80 मार्क असतील ना, तर त्यांचं पर्सेंटाईल 85 to 90 येणार आहे. ओके, मग त्यांनी तर अगदी विचारपूर्वक ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे. मग आता आपण फायनल कन्क्लुजनला काय येऊया, की लो स्कोर का आला याची कारणं. अरे त्याची कारणं आपण जास्त डिस्कसच केली नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे केलं डिस्कशन, पण सगळ्यात महत्वाचं हे कारण होतं. होय, मोबाईल. दुसरं कारण काय, की आपली जी मित्रमंडळी होती ती अभ्यासू नव्हती किंवा अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी जास्त झाल्या. कमी स्कोर होण्याचं अजून एक कारण आहे, मॉक टेस्ट. टेस्टच दिल्या नाहीत मुलांनी. टेस्टच दिलेल्या नाहीत. मॉक टेस्ट असेल, ग्रुप टेस्ट असेल, टॉपिक वाईज टेस्ट असेल. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट येत नाही लक्षात घ्या. मग टेस्ट द्यायचं राहून गेलंय. आणि पहिली आणखी सगळ्यात महत्वाचं, प्रॉपर गाईडन्स मिळाला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे, की प्रॉपर गाईडन्सच मिळाला नाही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मोठा इश्यू झालाय. तेव्हा माझं म्हणणं काय बघा लक्षात घ्या, की खूप कमी स्कोर येतोय. खूप कमी स्कोर येतोय ना एमएसटी सीईटीमध्ये, तणाव घेऊ नका. ओके. मी सगळ्यांसाठी गाईड केले आता. एकदमच कमी स्कोर आहे, खूपच कमी स्कोर आहे लक्षात घ्या. पर्सेंटाईल 10-20 वर येणार आहे म्हणूया आपण. तर मात्र 2 ऑप्शन दिलेत तुम्हाला. घरातल्यांशी बोलून डिस्कशन करा आणि हो, 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 माझा याला थोडासा विरोध आहे. कोणत्या गोष्टीसाठी? की जाऊ दे हो सर, आहेत कमी मार्क. काय लिहिलं रे? माझं स्पेलिंग बरोबर आहे का? ओके. पैसा. ओके. मग पैसा आहे ना, म्हणून आपण मग पालक डोनेशन भरून मुलाला ऍडमिशन घ्यायला तयार आहे. 20-20 लाख भरायची तयार असणारे पालक बघितलेत मी लक्षात घ्या. ओके. माझं म्हणणं आहे पैसे भरून ऍडमिशन घेणार असेल घ्या रे बाळांनो, घ्या. काय हरकत नाही. तुमचा आहे पैसा घ्या ऍडमिशन. ओके. मॅनेजमेंट सीट घ्या. पण बेसिक नॉलेज तुमचं कच्चं असेल, तर गेलेला कॉन्फिडन्स घेऊन इंजिनिअरिंगला जाऊ नका. अजून 3-4 महिने आहेत. अभ्यासाला सुरुवात करा. पोर्शन डाउनलोड करून घ्या. तुमचं ड्रीम कॉलेज किंवा कुठलं कॉलेज तुम्हाला मिळेल अंदाजे. ऑटोनॉमस कॉलेज असेल तिथला सिलेबस काय आहे ते बघा. ओके. आणि माझ्यावर कधी नाराज व्हायचं नाही लक्षात घ्या बरं का. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय हवंय. मी त्याच्यावर इमिजिएटली व्हिडिओ बनवेन लक्षात घ्या. ओके. आणि पुढचे 3 महिने तुमच्यावर मी कॉन्स्टंटली असणार आहे. आपल्याला रिझल्ट चांगला लागेल न लागेल ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण सांगू का मी तुम्हाला एक ग्राफ काढून दाखवलंय, परत काढून दाखवतो, परत. ओके. मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड असं म्हणूया आपण. मग 9th स्टँडर्ड पर्यंत एक कॉन्स्टंटली ग्राफ असतो. 9th नंतर 10th पर्यंत तुमचा स्कोर वाढतो. 12th मध्ये तो पुन्हा खाली येतो. आता पॉइंट असे इथं आलाय तुम्ही डाऊन झालाय म्हणूया आपण 10वी पेक्षा खूप खाली आलोय आपण. आता इंजिनिअरिंगला परत जंप घ्यायचे.
पण जर केलं तर होणार आहे, नाहीतर तिथेही पुन्हा खाली जाऊ शकताय. तिथेही बॅक लागू शकतो. एटी-केटी सब्जेक्ट राहिलेत, मॅथ्समध्ये फेल, ह्याच्यात फेल, त्याच्यात फेल, अशा गोष्टी होतायत. मग हे नकोय आपल्याला, हे नकोय. सांगू का, पुढची 4 वर्ष तुमच्या आयुष्यातली गोल्डन इयर्स असणार आहे. तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे. हॉस्टेल लाईफ आहे, नवीन मित्र आहेत, घरातून बाहेर पडणार आहे, तुम्ही जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, तुम्ही अभ्यास करणार आहे, कॉलेजमध्ये ड्रॉप करणार आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट करणार आहे, पेपर प्रेझेंटेशन असणार आहे. आनंदी आनंदच आहे रे. म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला पाहिजे. आलं का ध्यानात? आलं. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवण्याचं कारण काय होतं, कारण काही मुलांनी कॉमेंट केलं होतं, की सर तुम्ही आमच्याकडे बघतच नाहीये, ज्यांना कमी स्कोर झालाय त्यांनी. तर तुमच्याकडेच बघायचंय. होय, तुमच्याकडेच बघायचंय. जर ड्रॉप घ्यायचं डिसिजन झालं, ओके, तर आमच्या नंबरवर पहिला कॉन्टॅक्ट करा. आणि स्ट्रिक्टली मी जे सांगेन त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. एक डिसिप्लिन हवाय. चला, एका टॉपरचं सांगतो मी तुम्हाला. आमच्याकडे एक टॉपर आहे, एक ड्रॉपर म्हणायचं मला. टॉपर पण आहे आता सध्या, लक्षात घ्या. ओके. ऍट एनी कॉस्ट सकाळी 5:30 ते 6 वाजता AM बर का, तो स्टुडंट, ऍक्च्युली मुलगी आहे ती, स्टुडंट क्लासमध्ये येणार. ओके. दिवसभर अभ्यास करणार. ओके. दुपारच्या टायमिंगला जेवण करून परत लगेच रिटर्न. दुपारी झोपणे नाही. संध्याकाळी जेवायला जाऊन परत रिटर्न, आणि संध्याकाळी 10:30 नाही 11 वाजेपर्यंत, पण कधी कधी म्हणायला लागायचं की जाऊ आता, ठीक आहे, 10:30 वाजेपर्यंत एवढा वेळ कॉन्स्टंटली अभ्यास. सुट्टी दर रविवारी घरी जायचंय? बिलकुल नाही. महिन्यातून एकदा जायचंय? नाही. ठीक आहे. आजारी पडल्यावर 1-2 वेळा फक्त कधीतरी पाठवला असेल, 1-2 तास म्हणूया आपण, परत नाही. हा एक ड्रॉपर आहे आमच्याकडं, की ज्याचा स्कोर मग 138 झालाय. 138 ला 99.3 प्लस पर्सेंटाईल येईल. सिव्हिल घ्यायचं सुरुवातीपासून ठरलं होतं. पहिल्या दिवशीच ठरलं होतं. COEP पहिल्या दिवशीच ठरलं होतं, की MPSCची तयारी करून ची पोस्ट मिळवायची आहे. आणि हा स्टुडंट ते मिळवणार आहे. मिळवणार आहे. बरं, दुसऱ्या स्टुडंटचा एक्झाम्पल घेऊया. मी तुम्हाला सांगतो, तो तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट, तो तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. पण महिना झाला की सर जरा घरी जाऊन येऊ का? कोल्हापूरचाच होता. येऊ का? मग गेला घरी. 3-4 दिवस. मग घरीच म्हणूया आपण निवांत. मग ठीक आहे. आलं का लक्षात मी काय सांगतोय? मग त्या स्टुडंटचा स्कोर किती झाला? एक 120 म्हणूया आपण. ओके. चांगला स्कोर आहे. चांगला स्कोर आहे. पण मी सांगू तुम्हाला, एक अनुभव सांगतो तुम्हाला बरं का, की क्लासच्या प्रत्येक टेस्टमध्ये हा टॉपर असायचा, हा स्टुडंट दुसऱ्या-तिसऱ्या नंबरला असायचा. पण तुम्हाला माहितीच आहे कन्सिस्टन्सी. ओके. कन्सिस्टन्सी किती मॅटर करते. तेव्हा तुम्ही जेव्हा ड्रॉप घ्यायचा डिसिजन घ्याल, मी टाइम टेबल फॉलो करायला तुम्हाला जमलं पाहिजे. टेस्ट दिल्या पाहिजेत. एक डिसिप्लिन हवी आहे. मग यश मिळणारच, लक्षात घ्या. का नाही मिळणार सांगा बघू. पण नाही ड्रॉप घ्यायचा तर इंजिनिअरिंगला टॉप करून दाखवा. ओके. आता जे नुकसान झाले ना थोडंफार, भरपाई मिळवा. वाईवरून एका पालकांचा फोन होता. त्यांचं वाक्य होतं, की तोंड दाखवायला जागा राहिली नाही. एवढं नाही रे काय बळानो, पण झालंय पालकांच्या बाबतीत. 10वी ला 97%, 95%. आता मी एका स्टुडंटला भेटलो होतो. 10वी ला 96% होते, पर्सेंटेज. आणि सीईटीच्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 60च स्कोर झाला. मग पहिल्यात किती? बघितलंच नाही. किती झाला? 60. लातूरला एका क्लासमध्ये तो स्टुडंट होता, लक्षात घ्या. गाव त्यांचं निलंगाजवळ कुठेतरी होतं म्हणूया आपण. तुळजापूरचं आमची भेट झाली होती म्हणूया आपण. मुद्दा काय? 60 स्कोर. आता किती पर्सेंट? 10वी ला 96%. आता 60 स्कोर झालाय. मी तुम्हाला सांगतो, वाटतंय, पण ह्याची कारणं काय? बरं, तो स्टुडंट तर सिन्सिअर आहे. मग प्रॉपर गायडन्सच मिळालं नाहीये ना. जेई करताना सीईटीकडे दुर्लक्ष झालं, बोर्डकडे पण दुर्लक्ष झालं. आणि 10वीची सवय, परीक्षेपुरता अभ्यास, ते नडतोय, लक्षात घ्या. बरं, आता इथून पुढे इंजिनिअरिंगला तसं करू नका. रोज अभ्यास करा. जे कॉलेज मिळेल ते ऍक्सेप्ट करा, मान्य करा, आणि तिथं टॉप करून दाखवा. प्लेसमेंट तुमच्याकडे स्वतःहून कंपनी येतील, लक्षात घ्या. ओके. एवढं तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचंय. ऑल द बेस्ट.